हा अननोन नंबर आहे। ट्रू कॉलरला त्याचं नाव येईलच, मीडियाला सुद्धा माहिती आहे। हा सातारा जिल्ह्यामधून फोन आलाय, मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली। तू तुझं घरचं बघ, या भानगडीत पडू नको। तुझ्या मागं कुत्रं नाही, अरे माझ्या मागं कुत्रं नाही, कुणाच्या मागं कुत्रं आहे ते समाज ठरवेल ना। त्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत। जेव्हा मी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आणि मीडिया समोर आलो, त्यावेळी सुद्धा मला जातीयवादी ठरवलं गेलं। जेव्हा मी छगनराव भुजबळांना टार्गेट करून ओबीसी बांधवांवरती हल्ले झाले मराठवाड्यामध्ये, ओबीसींची घरं जाळली गेली, ओबीसींची दुकानं जाळली गेली, नाभिक बांधव असेल, धनगर बांधव असेल, प्रत्येक ओबीसी बांधव जो ओबीसीच्या बाजूने बोलत राहिला, तेव्हा त्या ओबीसीवरती हल्ले झाले। त्यावेळी लक्ष्मण हाके पुढे आला, त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता। लक्ष्मण हाके उपोषणाला बसला, त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता। लक्ष्मण हाकेने भुजबळांचं समर्थन केलं, त्यावेळी लक्ष्मण हाके जातीवादी होता। लक्ष्मण हाकेनं कुठेही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलं नाही, कुठेही आरोपींचं समर्थन केलं नाही। पण एका जातीला तुम्ही क्रिमिनलाइज्ड ठरवू नका। रोज मला कॉल आहेत जीवे मारण्याच्या धमक्यांचे। गाडीला कट मारला जातो, गाडीच्या पुढे लोक येतात, गाड्यांच्या आडवं लोक येतात। एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसलो तरी 5 मिनिटात 10 मिनिटात तिथं माणसं गोळा होतात। हा अननोन नंबर आहे। ट्रू कॉलरला त्याचं नाव येईलच, मीडियाला सुद्धा माहिती आहे। हा सातारा जिल्ह्यामधून फोन आलाय, मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली। तू तुझं घरचं बघ, या भानगडीत पडू नको। तुझ्या मागं कुत्रं नाही, अरे माझ्या मागं कुत्रं नाही, कुणाच्या मागं कुत्रं आहे ते समाज ठरवेल ना। त्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत। आणि पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे, जेव्हा मी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आणि मीडिया समोर आलो, त्यावेळी सुद्धा मला जातीयवादी ठरवलं गेलं। जेव्हा मी छगनराव भुजबळांना टार्गेट करून ओबीसी बांधवांवरती हल्ले झाले मराठवाड्यामध्ये, ओबीसींची घरं जाळली गेली, ओबीसींची दुकानं जाळली गेली, नाभिक बांधव असेल, धनगर बांधव असेल, प्रत्येक ओबीसी बांधव जो ओबीसीच्या बाजूने बोलत राहिला, तेव्हा त्या ओबीसीवरती हल्ले झाले। त्यावेळी लक्ष्मण हाके पुढे आला, त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता। लक्ष्मण हाके उपोषणाला बसला, त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता। लक्ष्मण हाकेने भुजबळांचं समर्थन केलं, त्यावेळी लक्ष्मण हाके जातीवादी होता। लक्ष्मण हाकेनं कुठेही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलं नाही, कुठेही आरोपींचं समर्थन केलं नाही। पण एका जातीला तुम्ही क्रिमिनलाइज्ड ठरवू नका, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका, शिक्षकांचा काय संबंध, असं ज्यावेळी लक्ष्मण हाके बोलला, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहेत जीवे मारण्याच्या धमक्यांचे। गाडीला कट मारला जातो, गाडीच्या पुढे लोक येतात, गाड्यांच्या आडवं लोक येतात। एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसलो तरी 5 मिनिटात 10 मिनिटात तिथं माणसं गोळा होतात। हा जो प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला, सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना जर अशी लोक बोलत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी।